नमस्कार. तर NCISMच्या रोग निदान पेपर 1च्या सिलेबस कॉपीनुसार अष्टनिंदित म्हणजेच एंडोक्राइन डिसऑर्डर यावर MCQ SAQ असे दोन प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर आज आपण त्याच्या नोट्स पाहणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता की एक्सप्लेन अष्टनिंदित, त्याचे इम्पॉर्टन्स, त्यानंतर मॉडर्न आयुर्वेदानुसार 8 पुरुष, हे सर्व टॉपिक डिझायर टू नोचे आहेत. तर अष्टनिंदित संबंधित श्लोक: इह खलु शरीरम अधिकृष्टम अष्टौ पुरुष निंदिता भवन्ति तद्यथा अतिदीर्घश्च अतिरस्वश्च अतिलोमच्च अलोमच्च अतिकृष्णश्च अतिगौरश्च अतिस्थूलश्च अतिकृशश्चेती. चरकसूत्रस्थान 21/3. त्यामध्ये 8 निंदित पुरुषांचं वर्णन केलेलं आहे. अतिस्थूल, अतिकृश, अतिदीर्घ, अतिरस्व, अतिलोम, अलोम, अतिकृष्ण आणि अतिगौर अशी 8 प्रकारचे शरीर निंद्यहीन आहेत. या सर्व प्रकारच्या शरीरात व्याधी क्षमत्व फारच कमी असते. त्यानंतर अतिस्थौल्य, त्याला मॉडर्ननुसार मॉर्बिड ओबेसिटी, अतिदीर्घ गॅगॅन्टिझम ॲक्रोमेगली, अतिरस्व डॉर्फिझम, अतिलोम हायपरट्रायकोसिस, अतिकृष्ण हायपरमेलानोसिस आणि अतिगौर अल्बिनिझम. हे काही मॉडर्नशी रिलेटेड टर्म्स आहेत. तर आपण आता जे 8 निंदित पुरुष पाहिले, तर त्याच्या प्रत्येकाचा आपण निदान, संप्राप्ती घटक, पूर्वरूप आणि रूप पाहणार आहोत. सुरुवात करूया अतिदीर्घपासून. निदान: अस्थि व स्त्रोतस दृष्टिकारणे आणि पूर्वजन्मकृत पापकर्मामुळे संप्राप्ती हेतुसेवन, बीजदृष्टी आणि अतिदीर्घ पुरुष उत्पन्न. संप्राप्ती घटक: दोष वातज, दुष्य रस अस्थि, स्त्रोतस रसवह अस्थिवह, दृष्टीमध्ये अतिप्रवृत्ती, मार्गामध्ये मध्यम मार्गाचे आणि स्थान सर्व शरीर. पूर्वरूपमध्ये अव्यक्त असतात आणि रूपमध्ये फिजिकल इन्क्रीज इन द हाईट म्हणजे उंची वाढते. अतिरस्व म्हणजे निदान आहे धवरूढ उपचार आणि नित्य व्यवहाय. त्यानंतर संप्राप्ती घटकांमध्ये दोष त्रिदोष, दृश्य सप्तधातू, स्त्रोतस रस आणि अस्थि, दृष्टीमध्ये संघ, मार्गामध्ये मध्यम आणि स्थान सर्व शरीर. ह्याचे सुद्धा पूर्वरूप अव्यक्त असतात आणि रूपमध्ये फिजिकल डिक्रीज इन द हाईट म्हणजे उंची कमी होणे. त्यानंतर आहे अतिलोम, त्याचं निदान आहे अस्थिप्रदोषज. संप्राप्तीमध्ये मातृजोपचार, दोष वैषम्य होतं, अग्नी कमी होतो आणि मग किट्ट भाग वाढतो, त्यामुळं अतिलोम पुरुष उत्पन्न होतो. दोष त्रिदोष, दृश्य रस रक्त मांस मेद अस्थि, स्त्रोतस अस्थिवह, दृष्टी प्रवृत्ती. त्यानंतर मार्गामध्ये मध्यम, स्थान सर्व शरीर. त्यानंतर पूर्वरूपामध्ये अव्यक्त आहे आणि रूपामध्ये एक्सेसिव्ह हेअर ऑन द बॉडी, त्याला आपण अतिलोम असं म्हणतो. तर आपण पाहणार आहोत अलोम, त्याचं निदान आहे नित्य अतिलवन गर्भिणी. त्याच्यानंतर अतिलोम प्रमाणेच त्याची संप्राप्ती आहे, फक्त किट्ट भाग कमी होतो. त्याचे त्रिदोष आहे मेद अस्थि, त्यानंतर स्त्रोतस मेद व अस्थि व सर्व शरीर हे त्याचं स्थान आहे. दृष्टीमध्ये संघ आणि मध्यम मार्गाचा व्याधी आहे. त्याचे पूर्वरूप अव्यक्त असतात आणि अलोमला आपण कम्प्लीट ॲब्सेन्स ऑफ हेअर म्हणतो. अतिगौरमध्ये निदान आहे दवरूढ उपचार, गर्भधान. त्यानंतर संप्राप्ती आहे हेतू, पित्तज प्रकोप होतो, बीज उपघात, भ्राजक पित्ताची दृष्टी होऊन गौरवर्ण वाढतो. त्याचे संप्राप्ती घटक आहेत दोषामध्ये वातपित्त, दृश्य रस रक्त मांस मेद, स्त्रोतसामध्ये रस व रक्त मांस आणि मेद व. त्यानंतर दृष्टीमध्ये संघ आहे, मार्गामध्ये बाह्य मार्गाचा व्याधी आणि सर्व शरीर हे त्याचं स्थान आहे. पूर्वरूपसुद्धा अव्यक्त आहेत आणि इन्क्रीज बॉडी कॉम्प्लेक्शन ॲज टू नॉर्मल. त्यानंतर अतिकृष्ण, वेगावरोध, अतिकषाय रस, अतिव्यायाम. संप्राप्तीमध्ये हेतू सेवन होतं, वाताचा प्रकोप आणि अतिकृष्णता येते. दोषांमध्ये वातपित्त, दृश्यामध्ये रसरक्त, स्त्रोतसांमध्ये रस व रक्त व, दृष्टीमध्ये अतिप्रवृत्ती, बाह्य मार्गाचा व्याधी आणि सर्व शरीर हे त्याचं स्थान आहे. अव्यक्त स्वरूपाचं आहे आणि इन्क्रीज्ड बॉडी पिगमेंटेशन म्हणजे अतिकृष्ण. त्यानंतर आहे अतिस्थौल्य, त्याचं निदान आहे अतिभोजन, व्यायाम न करणे आणि दिवास्वाप. त्यामध्ये हेतू सेवन होतं आणि कफ मेदाची वृद्धी होते, त्यामुळं अतिस्थौल्य पुरुष उत्पन्न होतो. संप्राप्ती घटकांमध्ये दोष वात कफ, दृश्य रस मांस मेद, स्त्रोतस रस व मांस व मेद व, दृष्टीमध्ये संघ, बाह्य मार्गाचा व्याधी आहे व सर्व शरीर हे त्याचं स्थान आहे. पूर्वरूप अव्यक्त आहेत आणि लक्षणांमध्ये आयुष्याचा ऱ्हास होतो, दौर्गंध्य, दौर्बल्य आणि अतिपिपासा. आता शेवटचा म्हणजे 8वा पुरुष आहे अतिकृश, त्याचं निदान आहे वृक्ष आहार, शोक, वृक्ष उद्वर्तन. त्यानंतर संप्राप्ती घटक आहे दोषमध्ये वातदोष, सप्तधातू, रस व स्त्रोतस, बाह्य मार्गाचा व्याधी आहे आणि स्थान हे सर्व शरीर आहे. तसेच पूर्वरूप त्याचे अव्यक्त आहे आणि लक्षणांमध्ये लीन किंवा थिन, त्याला कृश व्यक्ती म्हणतो आपण. हे झालं आयुर्वेदानुसार अष्टनिंदित पुरुष. आता आपण मॉडर्नशी कोरिलेट करणार आहे गायगॅन्टिझम. त्याचे फीचर्स: ॲबनॉर्मली हायर लिनियर ग्रोथ ड्यू टू द एक्सेसिव्ह ॲक्शन ऑफ इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर. त्यानंतर गायगॅन्टिझम हे चाइल्डहुडमध्ये म्हणतात आणि ॲक्रोमेगली अडल्टहुडमध्ये म्हणतात. सायन्समध्ये टॉल, माइल्ड टू मॉडरेट ओबेसिटी, हेडेक, हायपोट्रॉफी आणि बेनिंग ट्युमर्स. त्यानंतर आहे ड्वार्फिझम, ऑल्सो नोन ॲज शॉर्ट स्टॅचर,
पर्सन इज एक्स्ट्रीमली स्मॉल, हाईट लेस दॅन 4 feet, सम मे बी स्लाइटली टॉलर. त्यानंतर सायन्स अँड सिम्टम्समध्ये शॉर्ट ट्रंक, शॉर्ट नेक, शॉर्ट आर्म्स, लेग्स, ब्रॉड अँड राउंडेड चेस्ट आणि विजन अँड हिअरिंग प्रॉब्लेम्स. त्यानंतर आहे हायपरट्रिकॉसिस, रेअर अँड क्युरियस कंडिशन, कॉजेस एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ एनिवेअर, नोन ॲज वेअरवुल्फ सिंड्रोम, मे बी कन्फ्युज्ड विथ हिर्सुटिझम. त्याचे सायन्स अँड सिम्टम्स, प्रेझन्स ऑफ हेअर इन ग्रेटर अमाऊंट, हेअर इन अनयुज्युअल एरिया, 3 टाइप्स ऑफ हेअर, लॅन्युगो, वेलस आणि टर्मिनल. त्यानंतर आहे अल्बिनिझम, जेनेटिक, नॉन पॅथॉलॉजिकल, पार्शियल ऑर टोटल अब्सेन्स ऑफ मेलॅनिन पिगमेंट इन हेअर, स्किन अँड आईज, डिक्रीज टायरोसायनेज ॲक्टिव्हिटी, अब्सेन्स ऑफ मेलॅनिन, त्यामुळे अल्बिनिझम होतो. सायन्स अँड सिम्टम्स, ॲस्टिग्मॅटिझम, फोटोफोबिया, निस्टॅग्मस, इन्क्रीज बेबी कॉम्प्लेक्शन, बॉडी कॉम्प्लेक्शन. त्यानंतर आहे हायपरमेलॅनॉसिस, इन्क्रीज स्किन पिगमेंटेशन ऑर डार्कनिंग ऑफ होल बॉडी स्किन, मेलॅनिन पिगमेंट वाढलेला असतो ड्यू टू द एक्सपोजर ऑफ UV लाईट. जेनेटिक इलनेस, क्रोनिक रिनल फेल्युअर. मॉर्बिड ओबेसिटीमध्ये एक्सेस ऑफ ॲडिपोस टिश्यू दॅट प्रोड्युसेस हेल्थ रिस्क when BMI exceeds 25 kg/m², defined as having a BMI of greater than 30 due to overeating आणि ड्यू टू सेडेंटरी लाईफस्टाईल. त्याचे सायन्स अँड सिम्टम्स, हायपरटेन्शन, ॲथेरोस्क्लेरोसिस, CAD, स्ट्रोक, डायबिटीज मेलिटस आणि ऑस्टिओआर्थरायटिस. तर या होत्या अष्टवनिंदित संबंधित सिलेबस कॉपीनुसार संपूर्ण नोट्स. तर त्या तुम्ही पॉज करून राईट करू शकता. व या व्हिडिओमध्ये तुम्हाला आयुर्वेद व मॉडर्न दोन्ही नोट्स दिलेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.